आम्हाला खरं म्हणजे 3-4 वर्षापासूनच आश्वासनावर ठेवून ठेवून या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. परत आम्हाला 3 जूनलाही खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून परत एकदा आश्वासित करून 10 तारखेला आश्वासन मिळालेलं आहे. आश्वासनाचं काहीच मूल्य नाही आहे. आम्ही त्यांना वारंवार बोललो, आपल्याला खरोखर न्याय करायचा असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात काय आदेश, निर्देश, नोटिफिकेशन, GR, अध्यादेश आम्हाला दिलं तर बरं होईल. आणि परंतु आता त्यांनी अजून काय केलं, एका ठिकाणी तिथे मीटिंग घेतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूने काय आम्ही 9 भंतेजींवर FIR नोंद केलेला आहे. तर ते लोक बुद्धभूमी आमच्याच जमिनीवर येऊन कब्जा करायचे प्रयत्न करतात आणि आमच्यावरच FIR करतात. 5 उपासक, 9 भंतेजी आणि आमच्यावर FIR झाल्याने हे काय गुन्हा नोंद झाल्याने भिक्खू संघावर मग काय लोक इथे आजूबाजूला उल्हासनगर, बदलापूर आणि कल्याणपूरमध्ये सेलिब्रेशन करताना सुद्धा दिसून येत आहेत. तर ते काय खरं म्हणजे काय बुद्धभूमी फाउंडेशन ते चांगल्या पद्धतीने काय घडत आहे म्हणून नाही, इथे काय नुकसान झाल्याची त्यांनी हे सेलिब्रेशन करत आहे. कारण इथे काय गोष्टी चांगल्या गोष्टी घडत असले किंवा घडणार त्याचे कागदोपत्री आम्हाला माहिती मिळणार. असं कोणतेही कागदपत्र अजून शासनाकडून किंवा श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून अजूनपर्यंत इश्यू झालेले नाही. मला लेखी आश्वासन हवं असेल. नाही, लेखी आश्वासन नाही, लेखी GR, आदेश, निर्देश अशा स्वरूपात. 15 तारखेपासून जे आपण आंदोलनाचं पवित्र घेतलं आहे ते कायम राहणार. हो, आम्ही तथागतांचा शांततेचा मार्गाने महापालिका मुख्यालयासमोर 15 तारखेपासून अनिश्चितकालीन धरणं आंदोलन सुरू करणार आहोत. मध्यंतरी एक महामोर्चाही होईल. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, त्यांच्या हातात हे सर्व गोष्टी आहेत, ते आम्हाला कधीही केव्हाही न्याय देऊ शकतात. परंतु त्यांचे इच्छाशक्ती नाही, मनामध्ये ते न्यायिक विचार भावना नाही आहे.